22 ऑगस्ट 2026 लिजंड्स ही इंग्लिश सिरीज बघितली आहे. नेहमीचंच माफिया, ड्रग माफियांना पकडायचं वगैरे, पण इथे असे लोक इन्व्हॉल्व आहेत की जे न सीबीआयचे न पोलीसवाले, ते स्वतःहून ऑफ द रेकॉर्ड हे काम करतात. ते त्यांना पकडण्यासाठी फक्त परमिशन सेक्रेटरीची घेतली जाते, फॉरेन सेक्रेटरीची, आणि त्यांच्यातलाच एक लीडर ह्या सगळ्यांना ऑर्गनाईज करतो की जे कधीतरी पोलीसमध्ये राहिलेत किंवा कस्टम्समध्ये ज्यांनी काम केले, म्हणजे ज्यांना थोडासा या प्रकारचा अनुभव आहे आणि जे डॅशिंग आहेत, जे घाबरत नाही मारायला सुद्धा, जीव द्यायला सुद्धा तयार आहेत, तर अशा लोकांना गोळा करतो. तर असे आधी तो जस्ट नुसतं कॅज्युअल बोलतो, तर त्या मीटिंगमध्येच बरेच लोक म्हणजे उठून जातात. मग नंतर सुद्धा तो म्हणतो की ज्यांना अशी भीती वाटत असेल त्यांनी पण निघून जावं वगैरे. मग अशा ह्याच्यात एक 4-5 जण राहतात. मग त्यांना घेऊन तो त्यांना सांगतो की असा असा जो एक कार्टल आहे त्याला आपल्याला पकडायचं आहे, आणि ते लोक मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचं त्यांचं रॅकेट चालते. तर मग त्याच्यामध्ये जो अधिक जो मेन त्यातला कॅरेक्टर असतो, तर त्याची बायको आणि एक मुलगी असते लहान, बाकीचे सगळे सिंगल असतात. तर हाच मग पेअरिंग करतो की तो गाय जो आहे तो एकटं काम करेल, आणि एक अजून मुलगी आणि एक मुलगा, तो अमेरिकन निग्रो टाईप दाखवलंय, म्हणजे तो तेच सांगतो की प्रत्येक वेळेस मला कसं लोकांनी झिडकारलं वगैरे. ते दोघं एकत्र काम करतील. आणि मग बाकीचे ऑफिसमध्ये, म्हणजे जिला एकीला रेडिओ वगैरे ट्रान्समिशन किंवा माहिती काढून देणं त्यामध्ये ती एक्सपर्ट असते. तर असं सगळे कामं वाटून दिलेले असतात. तर मग हे शोधाशोध करताना आधी असं ठरतं की हा जो आहे गाय, तो कारण त्यांच्या आत घुसल्याशिवाय खरं खोटं काहीच कळणार नाही, आणि त्यांना विश्वास पण बसला पाहिजे तुमच्यावर, तर ते तुम्हाला त्यांच्या गोष्टी सांगतील की कुठून माल येणार आहे, कुठे पोचवणार आहे, कसं सेल करतात वगैरे. तर त्याच्याकरता ऑलरेडी ह्यांनी एक बंद्याला मागे पकडलं असतं जेलमध्ये, पण तो तसा रिलायबल असतो, आधी त्यांचा खबरी पण असतो तो, आणि तो या गोष्टी करता तयार होईल, म्हणजे ड्रग्सच्या याला त्याला जर प्रॉपर पैसे वगैरे दिले तर तो करेल, म्हणजे तसा प्रामाणिक आहे. तर मग त्याची आणि गायची आधी ओळख करून देतात, आणि त्याला याच अटीवर रिलीज करतात जेलमधून की तू जर मदत केली पकडवामध्ये तर तू आझाद आहे, मग तुला पुढचं हे नाही करावं लागणार. मग तो घेऊन या गायला त्यांच्या गोटात शिरतो, आणि ते लोक म्हणतात अरे कसं काय तू सुटला, तर तो म्हणतो की चांगल्या बिहेवियर करता मला सोडलं वगैरे. आणि मग तो सांगतो की हा माझा मित्र आहे, त्याला पण जाणून घ्यायचंय आपण कसं काम करतो वगैरे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने हा गाय हळूहळू शिरतो. आता त्या कार्टलच्याच ग्रुपमध्ये एक मेन कार्टल असतो, आणि एक तो म्हणजे इंग्लंडचा असतो, आणि त्याचाच एक मित्र जो थोडा सिनियर असतो, तर तो त्याच्या हाताखाली म्हणजे मेन काम करत असतो. पण त्याचा मुलगा स्वतःचाच, त्याला माहित नसतं, तो स्वतःच इतका ड्रग घेत असतो आणि ओव्हरडोजमध्ये तो मरतो. मग याचं टाळ कसं राहतंय, तो म्हणतो नाही आता हे सगळं बंदच झालं पाहिजे, आणि तो पण कोणालाही न कळता हळूहळू या लोकांची मदत करायला सुरुवात करतो, इनडायरेक्टली नाव न सांगता आपलं. आणि एक अजून असतो ग्रुप जो मोमेड असतो, म्हणजे आणि त्याचा एक मुलगा, तो फॉरेनवरून शिकून आलेला असतो, लंडनवरून. असे सगळे, आणि मग बाकीचे त्यांच्या खाली म्हणजे हे मेन लोक असतात, आणि बाकी मग त्यांच्या खाली असिस्टंट्स असतात सगळे. तर मग हळूहळू हा त्याच्यात शिरकाव करतो आणि त्यांचा विश्वास संपादन करतो. तर मग हे लोक म्हणतात आता
माल कुठून आणायचा, मग ह्याला कळतं की इस्तंबूल वरून त्यांचा माल येतो आणि मग तो ट्रान्सफर होत 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 यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग हे विकतात वगैरे. तर मग सगळ्यात आधी यांचं मेन टार्गेट असं ठरतं की इस्तंबूलच्याच लोकांना उडवायचं, म्हणजे मेन त्यांचा सोर्स जे जे त्यांचे ते ज्यांच्याकडून घेतात वगैरे असं. तर अशाच त्यांच्या त्या एका ग्रुपमध्ये एक अजून असतो जेडी म्हणून. नाही, जेडी हा असतो ज्याचा मुलगा मेला असतो, पण एक दुसरा अजून मुलगा असतो. तर त्याला हे पटत नसतं की याला घेतलेलं वगैरे गायला, आणि तोही थोडासा ॲडमंट टाईपचा दाखवलाय. तर तो जाऊन डायरेक्टली त्या इस्तंबूलवाल्यांशी मिळतो आणि म्हणतो आपण व्यवहार करू आणि या लोकांना मारून टाकू. तर हा प्लॅन गायला कळतो आणि मग तो या लोकांचा म्हणजे विश्वास संपादन करायला त्याला उडवून टाकतात, म्हणजे आणि इस्तंबूलवाल्यांनाही उडवून टाकतात. मग हा जो मुस्लिम असतो त्याच्या मुलाचा जरा जास्ती विश्वास बसतो. मग हे म्हणतात आता आपल्याला ड्रग्स आणायचे आहेत, तर ते आणण्याकरता तर तू कोण आहेस? मग म्हणजे मी ट्रान्सपोर्टचा माझा बिझनेस आहे असं गाय सांगतो. आणि तर म्हणे मी ट्रान्सपोर्ट कसा माल, तुम्ही माल कुठून घ्यायचा काय घ्यायचा व्यवहार तुम्ही बघा म्हणे, न्यायचं काम मी करतो म्हणे, मी बरोबर सेफली तुम्हाला घेऊन जाईल. मग सगळे म्हणतात एकदम त्याच्यावर कसा काय विश्वास टाकायचा असं तसं, पण शेवटी मग ठरतं की तो जसं म्हणेल तसं आपण जायचं. तर हे लोक डायरेक्टली मग आता इस्तंबूलवाले मेले, मग कोणाकडनं घ्यायचं ड्रग्स, तर त्या पाकिस्तानला कोणीतरी एक असतो तिथे जातात. तर त्यावेळेस हा जो जेलमधून ज्याला सोडवलं असतो तो आपल्या बायकोला पण घेऊन येतो. तर गाय म्हणतो तू का बरं बायकोला आणलं? तर म्हणे बघ तरी तिथे तिची खूप मदत होणार आहे आपल्याला तिथे. मग तिथे ते पोचतात तर जरा असं टेरर टाईपचंच वातावरण असतं. तो या लोकांवर विश्वास टाकायला एकदम तयार नसतो. खूप चौकशी विचारपूस चालू असते की का तुम्हाला पाहिजे, असं कसं तसं असं असं. पण ह्याची जी बायको असते जो जेलमधून सुटला असतो, तिचे आजोबा तिथलेच असतात आणि ते त्यांचे लांबचे नातेवाईक लागत असतात. मग तिची ती ओळख पटते वगैरे, मग विश्वास बसतो आणि ते लोक डीलिंग करतात. तर एकदम डील किती, 2 टन अफू तिकडनं यायची. तर आता हे म्हणतात की कसं मग हे करायची, तर हा म्हणतो की जहाजातनं आपण येऊया. तर आणि मग हे सगळं त्यांनी कळवलेलं असतं आपल्या ऑफिसर्सना की असं असं आम्ही निघतोय आणि 2 टन माल घेऊन येतोय. तर हा जसं लोड करतो 2 टन माल वगैरे, तर ते लोक म्हणतात नाही म्हणे आम्ही पण चलणार तुझ्या शिपवर आणि तू पण चालायचं. तर म्हणजे तिथे त्यांना जो पकडवायचा असतो त्यांना टर्कीला, तर ते फेल होतं. मग आता ते जहाज पुढे जातं, ते भरकटतं आणि हे अचानक त्यांना उतरवावं लागतं दुसरीकडे. तर मग टर्कीहून तो मुसलमान म्हणतो आता मला तुझ्याची गरज नाही, आम्ही इथून मॅनेज करू कसं करायचं ते. पण मग हा कार्टर म्हणतो की नाही, मी जर्मनीला आणतो आणि मग जर्मनीहून आपण घेऊन जाऊया असं. पण मीन व्हाईल हा पण माहिती देतच असतो जेडी पोलिसांना आणि ह्यांना. तर आणि ते जे दुसरे दोघं असतात त्यांनीच ही सगळी जेडीची माहिती आणि त्या कार्टरची माहिती काढलेली असते की ते कोणत्या बिल्डिंगमध्ये काम करतात, त्यांचे कुठे ड्रग्स पैसा, ते सगळे त्यांनी रात्री फोटो बिटो काढून आणलेले असतात. त्याच्याकरता त्यांनी आधी एका अशाच तिथल्या लोकल माणसाला हायर केलं असतं की तो ड्रायव्हर बनून त्याच्याबरोबर जाईल आणि मग तिथला तो सिक्रेट कोड दार उघडायचं वगैरे सगळं शोधून काढेल. तर ह्या सगळ्या म्हणजे गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये घडलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्या कार्टरच्या जागेचा वगैरे पत्ता लागलेला असतो आणि मग गायनी शिरकाव केलेला असतो. तर मग आता काय करायचं, तर जर्मनीहून तर हे याला कळतं कार्टरला की हा जेडी म्हणजे फितूर झालाय म्हणून. मग तो सांगतो सगळ्यांना की जेडीला नको म्हणजे मारून टाकूया आपण, त्याला सगळंच माहिती आहे. तर जेडीला हे कळतं आणि तो
या लोकांना सांगतो की आता मी काही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही, तुम्हालाही काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही, मी माझ्या बायको मुलांना घेऊन लांब कुठेतरी निघून जाणार आहे, तुम्हाला पण सांगत नाही कुठे. मग तो एकदम बाजूलाच होऊन जातो. आणि मग हे लोक आता जर्मनीहून कसं आणायचं, काय आणायचं, तर सगळं ते कार्टर करत असतात. तर परत हे दोघांनी माहिती काढली असते तेच पुन्हा वॉच ठेवून असतात. आणि ती जी ऑफिसमध्ये काम करत असते ती पण ट्रान्सलेटर म्हणून अशी जाते आणि ज्या ट्रकमधून माल येणार असतो त्या ट्रकच्या ड्रायव्हरशी म्हणते की ह्या मुलीला, हे पोलीस ऑफिसर म्हणजे जाणून घ्यायचंय की तुमचा ट्रक नंबर, तुमच्याकडे लायसन्स वगैरे आहे का नाही वगैरे, असं करून त्यांना ती माहिती मिळते. आणि मग ते लोक फॉलो करतात ते कसा कसा चाललाय ट्रक आणि कुठे कुठे आणि कुठे उतरणारे माल वगैरे. आणि मीन व्हाईल हे लोक जहाजातनं म्हणजे गाय आणि त्यांची ती दुसरं ऑफिसर आणि टीम ती सगळी निघाले असतात त्यांना पकडायला म्हणून. पण त्यांचं जहाज भरकटतं, क्रॅश होतं, पण त्या लोकांना एक छोट्या गंडोलामध्ये करून ते पोचतात शेवटी. आणि हे सगळं का झालं असतं, तर फॉरेन सेक्रेटरीने म्हटलं असतं की आता तुमची वेळ संपली, मुदत संपली, आम्ही आता काही मदत करू शकणार नाही, एकही पैसा मिळणार नाही, तुम्ही काही मॅनेज करा, काहीतरी सक्सेस स्टोरी दाखवा. आता तुमचा तो माल तुमच्या हातात नाहीये, तर हे आणि पैसे पण नाही मिळाले तुम्हाला, कसं काय तुम्ही दाखवणार. म्हणून मग हे लोक स्वतः हे सगळं अरेंज केलेलं असतं त्या लोकांनी पकडण्याकरता. आणि मग शेवटी जिथे तो टेम्पो पोचतो म्हणजे मग तिथे लोक आधीच पोचलेले असतात, लपून बसलेले असतात. आणि तिथे म्हणजे फायटिंग करून म्हणजे शेवटी सगळ्यांनाच अरेस्ट करतात. असं दाखवलंय की कार्टरला अरेस्ट करताना गायला आणि याला पण अरेस्ट केलं, म्हणजे ते दाखवायला तिथल्या पब्लिकला, तो जो ज्याला जेल झाली असते त्याला पण. आणि मग नंतर मग त्यांना घेऊन जाताना म्हणजे कार्टरला शेवटपर्यंत कळतच नाही की हा जेलमधनं जो सुटलाय तो आणि गाय हे फितूर झालेले लोक आहेत किंवा पोलिसचेच लोक आहेत. त्याला वाटतं की पोलिसांनीच रेड टाकली. आणि मग हे लोक सगळे एकत्र मग नंतर जमतात, सगळ्यांना पकडवलं त्या यालाही, मुसलमान बंदा आणि त्याच्या मुलाला वगैरे सगळ्यांना पकडलं. आणि म्हणतात आता ठीक आहे, सगळेजण आता आपापल्या घरी जा आणि आराम करा, पुन्हा असं काही असलं तर आपण भेटूच. पण म्हणजे मायूस होऊ नका की तुमचं कुठे नाव आलं नाही किंवा तुम्ही हे केले, पण तुम्ही लिजंड्स आहात याच्या मागचे. कारण जेव्हा ड्रग पकडल्या जातात तर ते सगळे जे ऑफिसर्स असतात मेन तेच लोक नुसतं सगळे फोटो काढतात आणि पब्लिक पत्रकार आणि हे लोक बिचारे एका बाजूला कोपऱ्यात उभं राहून शांत बघत असतात. म्हणजे थोडक्यात पडद्यामागचे किंवा खरे काम करणारे लोक कधीच पुढे येत नाही, त्यांची नावं लोकांना कळत पण नाही, ते जीवावर उदार होऊन एवढं आपलं जी म्हणजे जोखीम पत्करून देशाकरता हे सगळं करतात. तर चांगलं आहे, छान आहे.